सारे पाहुणे असतात. मी डिशवॉशर का घेते, काय प्रॉब्लेम आले आणि डिशवॉशर यूज करण्यासाठी आणि कोणकोणती भांडी निघतात त्यामध्ये, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हॅलो एव्हरीवन, तर आजचा व्हिडिओ माझा पूर्णपणे डिशवॉशर वरती असणार आहे. आता हा डिशवॉशर आम्ही गावाकडे घेतला आहे. आता डिशवॉशर आहे घरी, मी व्हिडिओ काढते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे कसे व्ह्यूज आहेत. असं मी तुम्हाला म्हणणार नाही की खरंच डिशवॉशर मध्ये खूप भारी भांडी निघतात किंवा अजिबात चांगली भांडी निघत नाहीत, अजिबात घेऊ नका असं मी काही म्हणणार नाही. जो काही जेन्युइन रिव्ह्यू असेल, आता मी आता 2 ते 3 महिने झालं डिशवॉशर वापरते आणि त्यामध्ये कशी भांडी निघतात, मी कोणती कोणती भांडी त्यामध्ये घासली जातात वगैरे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता हा डिशवॉशर आम्ही गावाकडे घेतला आहे, पण गावाकडे काय होतं कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम येतो, त्यासोबतच पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो. म्हणजे खूपच हार्ड वॉटर असतं, कारण बोरचं पाणी असल्यामुळे ना त्यामध्ये क्षार खूप प्रमाणात असतात. मग त्यासाठी मी काय करते त्या आणि ह्यामध्ये कोणती कोणती भांडी घासली जातात आणि हे घेणं खरंच गरजेचं आहे की नाही, मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्वाचं, हा डिशवॉशर आम्ही कोणासाठी घेतला आणि का घेतला, तर हा डिशवॉशर आहे ना खरं तर आम्ही सासूबाईंसाठी घेतला आहे. कारण आता आम्ही असतो पुण्यामध्ये, आता पुण्यात झाडून भांड्यासाठी सगळीकडे बाई भेटते, पण गावाकडे ना भांडी वगैरे घासायला बाई शोधायची म्हटली की एकही बाई भेटत नाही. मग त्यासाठी म्हटलं चला डिशवॉशर घेऊयात. आता आम्ही 2 ते 3 वर्षापासून चालू होतं घेऊयात, पण काही घेणं झालं नाही. पुन्हा ऐकायला भेटायचं की नका घेऊ, कशाला विनाकारण घेता, एवढा काही त्याचा यूज नाहीये किंवा लगेचच खराब होतो किंवा भांडी काही व्यवस्थित निघत नाहीत, असं खूप जणांकडून ऐकायला भेटलं होतं. पण म्हटलं चला आता, पण काही जणांकडून पॉझिटिव्ह रिव्ह्यूज पण भेटले होते की छान आहे वगैरे असं तसं. आता गावाकडे काय होतं, सणाच्या वेळेस किंवा गावाकडे खूप सारे पाहुणे असतात, त्यामुळे एवढी सारी भांडी पडतात आणि रेग्युलरची पण असतातच ना, आपली नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, त्यासोबतच स्वयंपाकाची एवढी भांडी असतात. मग आपण रॅकवरची भांडी काढली तर ती भांडी घासायला आपल्याला अर्धा तास तर नक्कीच लागतो, किंवा पाहुणे आले त्यावेळेस पण ती भांडी घासण्यासाठी आपल्याला त्यामध्ये खूप सारा टाइम जातो. आणि तो टाइम जाणं पण एवढं काही नाहीये, पण नाही ना नंतर जो आपल्याला विकनेस येतो किंवा कंटाळा येतो ना, असं नको बाई आता खूप भांडी घासली, आता उभा राहून खूपच कंटाळा आला किंवा भांडी घासून कंटाळले असं होतं. ते फक्त त्यासाठी ना आपण हा डिशवॉशर खरंच गरजेचं आहे. म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये ना आपला आराम पण होऊ शकतो, त्यासोबतच आहे ना दुसरी आपली काही कामं करायची असतील ना ज्यावेळेस डिशवॉशर लावेल त्यामध्ये दुसरी कामं पण आपली होऊन जातात. गावाकडे ना घटाच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस अशा वेळेस तर एवढी भांडी म्हणजे पूर्णपणे रॅकच काढावं लागतं. असं पण फंक्शन आहे की तुम्हाला फक्त नितळून काढायचे असतील, म्हणजे जास्त काही धुवायची नसतील वगैरे, ती पण भांडी लगेचच क्लीन होऊन निघतात. आणि मेन म्हणजे भांडी ना अशी पूर्णपणे ना वाळून पण निघतात, त्यामुळे वाळवायचं टेन्शन नाही, घासायचं टेन्शन नाही, धुवायचं टेन्शन नाही. डिशवॉशर साठी कोणती भांडी वापरायची, तर आमचं ज्यावेळेस आम्ही डिशवॉशर घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एक प्रॉब्लेम आला की तो म्हणजे आमच्या म्हणजे काकूंची, सासूबाईंची ना बऱ्यापैकी सगळी अशी जर्मरची भांडी होती. कारण जर्मरची भांडी जर त्यामध्ये घासली ना आतून अशी काय होतात, तुम्ही बघितलंच असेल की कधी कधी आपण वडा उकडण्यासाठी किंवा पाणी उकडतो ना जर्मरच्या भांड्यामध्ये, तर त्यावेळेस आहे ना त्याला आतून असे काळे डाग पडतात किंवा असे टिपके आल्यासारखे होतात. मग तसंच बऱ्यापैकी आमच्या बरोबर पण झालं, पण माहिती ना आम्हाला की त्यामध्ये ह्याची जर्मरची भांडी वगैरे घासायची नसतात किंवा काय. पण म्हटलं एकदा बघावं तर काय होतं त्यांनी घासल्यावरती. पण ज्यावेळेस आम्ही ती भांडी घासली ना तर त्यावेळेस त्याला पूर्णपणे आतून अशी काळी पण झाली होती. मग त्यासाठी आम्ही स्टीलची पातेली वगैरे घेतली, थोडीफार स्टीलची काही भांडी पाहिजे होती ना डिशवॉशरसाठी, ती सगळी खरेदी वगैरे केली. म्हणजे जर्मरची भांडी काही डिशवॉशरला चालत नाही. आता ग्लास, काचेचे ग्लास, त्यासोबतच कप आणि प्लास्टिकची पण भांडी चालतात, पण हार्ड प्लास्टिक पाहिजे. असं एकदम पातळ प्लास्टिक असेल ना तर ते वितळून जातं, कारण पाण्याचं टेम्परेचर खूप सारं असतं मशीनच्या, त्यामुळे ना ती लगेच असं पगळून जातं आतमध्ये. त्यामुळं जेवढं हार्ड प्लास्टिक असेल ना तेच आपण त्यामध्ये टाकू शकतो. खूपच पातळ भांडी असतील तर ती मशीन मध्ये टाकणं म्हणजे इफेक्टिव्ह नाहीये. म्हणजे स्टीलच्या भांड्यांसाठी, काचेच्या भांड्यांसाठी, त्यासोबतच कप पण खूप भारी निघतात, तेलकट डाग निघतात. आता काही पण म्हणा, आता ज्यावेळेस आपण थोडीशी भाजी आपल्याकडून करपते त्यावेळेस आपलं पण नॉर्मली घासल्यावरती काही निघत नाही, मग ही तर मशीन आहे ना, हिला तर कसं निघणार ना. मग त्यासाठी थोडं तर स्क्रब करावंच लागतं ना. मग थोडंफार काही स्क्रब केल्यावरती थोडं तरी नॉर्मली स्क्रब करून टाकावंच लागतं. ज्यावेळेस कढई वगैरे खूपच अशी कळकटलेली असेल किंवा करपलेलं असेल कढईमध्ये, त्यावेळेस आहे ना नॉर्मली स्क्रब करावंच लागतं. तर मी ते बॉश कंपनीचा डिशवॉशर घेतला आहे आणि हा
ऑफर मध्ये 54,000 गेला आहे. त्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला आता सांगते मी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सॉल्ट. आता हे सॉल्ट आहे ना, आता कसं गावाकडे बोरचं पाणी असतं त्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप सारं हे असतं, क्षार असतात, हार्ड वॉटर असते. त्यामुळे ना हे सॉल्ट आहे ना खूप गरजेचं असतं. हे 2 किलोचं पॅक मध्ये भेटते आणि 2 महिने तर सहजच जातं हे. आणि ज्या वेळेस हे संपेल ना तर इथे आपल्याला एक साईन दाखवतं, ते असं स्टार सारखं साईन असतं. त्यावेळेस मग ते हे रॉक सॉल्ट कसं टाकायचं वगैरे मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि त्यासोबतच हे रिंजेट. तर हे ना यासाठी यूज करतात. आपली भांडी घासल्यावरती आहे ना त्या भांड्यांना शाई देण्यासाठी वगैरे ना हे लिक्विड यूज करतात. आणि हे 15 दिवसातून एकदा जरी टाकलं का नाही त्यामध्ये मशीन मध्ये तर होऊन जातं. ह्यामुळे आपल्याला सहजच होऊन जातात आणि ह्यामुळे भांडी खूप सारी चमकून निघतात. आणि त्यासोबतच ही पावडर. आता ज्या वेळेस आपण भांडी लावेल ना तर त्यामध्ये ना ही थोडी थोडी पावडर टाकायची आणि एकदा टाकली ना तर एका वेळेस एकदा भांडी लावली ना तर एका वेळेस ती पूर्णपणे भांडी स्वच्छ करून निघतं. आणि 1 चमचा दिलाय त्यामध्ये, फुल ह्याला ना 1 चमचा टाकला तर खूप सारं होऊन जाते ही पावडर. आता ह्या पावडरला एक ऑप्शन पण आहे की टॅबलेट. तर ती टॅबलेट पण भेटते आणि ती टॅबलेट थोडीशी कॉस्टली आहे. पण त्याऐवजी ना आता टॅबलेट असेल तर त्यावेळेस आपल्याला ही लिक्विड वापरायची काही गरज पडत पेक्षा मग आपल्याला ना हे स्वस्तामध्ये पडून जातं. म्हणजे जास्त पैसे लागत नाही. एक टॅबलेट आहे ना ती 15 रुपयाला तर असते. त्यामुळे ना हे खूपच कमी खर्चामध्ये, म्हणजे हे लिक्विड त्यासोबत सॉल्ट आणि ही पावडर, म्हणजे हे कमी खर्चामध्ये व्यवस्थित आपली भांडी पण क्लीन करून देतो. तर मी तुम्हाला आमच्या पाण्यामध्ये किती सारे क्षार आहेत ते दाखवते, म्हणजे वॉटर चेक करून दाखवते किती हार्ड पाणी आहे ते. तर आपण या मशीननी ना पाण्यामध्ये किती क्षार आहेत ते बघणार आहोत. तर आता हे ऑन केले मी. हे पाण्यामध्ये टाकले, थोड्या वेळ पाण्यामध्ये होल्ड केलं तर 474 एवढे क्षार आहेत. म्हणजे तर एवढं हार्ड वॉटर आहे. आणि त्यामुळे ना हे सॉल्ट टाकणे ना खूपच गरजेचं आहे. जर हे सॉल्ट नाही ना टाकलं तर भांड्यावरती असे पांढरे पांढरे डाग पडतात किंवा मग आपल्या मशीनला काही प्रॉब्लेम वगैरे येतात. आता क्षार कसे चिटकून बसतात आतमध्ये वगैरे. त्यामुळे ना हे सॉल्ट सगळ्यात महत्वाचं आहे हार्ड वॉटर साठी. चला तर मग आता हे सगळे ना मशीन मध्ये कसं ऍड करायचं, त्यासोबतच भांडी कशी लावायची हे तुम्हाला आता मी सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना सॉल्ट ऍड करूयात. सॉल्ट कुठं टाकायचं ते दाखवते. तर ते जे सॉल्ट आहे ना यामध्ये टाकायचं. आता ह्यामध्ये ऑलरेडी आम्ही टाकलेलं आहे त्यामुळे आता काही टाकायची गरज नाहीये. तर आता लिक्विड आणि पावडर कुठं टाकायची ते सांगते मी तुम्हाला. तर यामध्ये ना लिक्विड टाकायचं. तर हे ना पूर्ण भरेपर्यंत टाकायचं. इथून टाकायचं ते. आणि त्यासोबतच पावडर यामध्ये टाकायचं. तर पावडर तुम्हाला टाकून दाखवते कारण मला आता भांडी लावायचीच आहेत मशीनला. तुमच्या पावडर टाकली आहे आणि हे ना पूर्ण असं पॅक करायचं. थोडासा आवाज पण येतो टिक असा, त्यामुळे ना ते पूर्ण पॅक होऊन जातात. आता मशीन मध्ये मी भांडी कशी लावते आणि कोणकोणती भांडी लावते ते पण दाखवते. तर या सेक्शन मध्ये आपण छोटे छोटे जे काही कप असतात ना ते ठेवू शकतो असे. आणि इथे तांब्या ग्लास वगैरे काय असेल ते सगळं यामध्ये लावू शकतो असं. ही सगळी भांडी व्यवस्थित लावून घेते. आणि यामध्ये ना भांडी ठेवताना सगळी ना अशी पालथी ठेवावी लागतात कारण त्यामध्ये पाणी वगैरे साठत नाही. आता सपोज एखादी जर वाटी अशी राहिली ना तर त्यामध्ये पूर्णपणे पाणी साठून जातं. त्यामुळे ना अशी भांड्याचं कारण प्रेशर आहे ना, पाण्याचं प्रेशर खालून असतं. त्यामुळे ना भांडी अशी व्यवस्थित धुतली जातात, त्यामध्ये पाणी काही साठत नाही. त्यामध्ये काही अशी प्लेट असतील तर ते पण आपण ह्यामध्ये ना ह्याचं ऍडजस्टमेंट पण होते, खाली वर पण होतं. जर मोठे डबे असतील ना तर ते मोठे डबे पण आपण यामध्ये ठेवू शकतो. आणि हे आता कधी कधी मला ना आता कुठं समजायला लागले की ही भांडी अशी लावायची असतात, उलट्या डायरेक्शनने लावायची असतात. अगोदर पहिल्यांदा काही समजत नव्हतं. जसं यूज करायला लागले ना मशीन तसं
आता ही मोठी भांडी पण आहे ना, त्यामध्ये अशी पालथी घालू शकतो आपण. ही इंटेन्स कढाई, आता कढई वगैरे असेल ना तर आपण इंटेन्स कढाई म्हणून एक मोड आहे. आता ही किती खराब झाली बघा कढई, तरी पण व्यवस्थित निघते यामध्ये. लावून घेते. त्यामध्ये ना असे छोटे चमचे वगैरे ते पण धुवून निघतात व्यवस्थित. तर असे ते पण ठेवता नाही ना, सगळे असे ज्या साईडने पाणी साठणार नाही त्या साईडनेच ठेवावे लागतात पालथे. चाकू, चमचा, उलटाणी, पळ्या वगैरे सगळं ह्यामध्ये स्वच्छ करून चमचा. आता एवढी सगळी भांडी यामध्ये लावून घेतली आहे. म्हणजे सकाळपासूनची पडलेली भांडी सगळी ही सगळी व्यवस्थित लावून. आणि तर ही 15 प्लेसची मशीन आहे. जवळजवळ आहे ना तुम्ही 6 ते 7 माणसांचे ना भांडी यामध्ये घासू शकता. कारण आपल्याकडे फक्त प्लेट वगैरे तेवढंच नसतं, तर दुसरा काही स्वयंपाकाची वगैरे पण भांडी त्यामध्ये असतात. त्यामुळे ना ती पण भांडी यामध्ये लावू शकता. तर ही भांडी सगळी मी लावून घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण भांडी लावतो ना त्यावेळेस आहे ना हे फॅन फिरतायत का ते चेक करायचं. कारण एखाद दुसरं भांड जर असं वरती राहिलं ना तर ते फॅन तुटायची पण भीती असते. तर ह्यामध्ये लिक्विड तर आपण सगळं टाकून घेतलेलं आहे ऑलरेडी. मशीन चालू करते. चार सेकंद वाट बघावी लागते मशीन चालू झाल्यावर. इथे हे सगळे आयकॉन दाखवले आहेत त्यांनी, नळ, त्यासोबतच सिंक, स्टार वगैरे जे सॉल्ट वगैरे आहे ते सगळं दाखवते त्यामध्ये. आता आपण इंटेन्सिव्ह कढईला लावणार आहोत कारण त्यामध्ये कढई वगैरे टाकली आहे, त्यासोबतच तेलकट भांडी पण आहे, त्यामुळे इंटेन्सिव्ह कढईला. आणि इथे ना स्पीड पण आपण कमी जास्त करू शकतो. बघा पण आपल्याला पावणे 1:58 मध्ये म्हणजे होऊ शकतात भांडी, एवढी पण काही खराब नाहीयेत. मग त्यामध्ये दुसरे पण काही ऑप्शन आहेत, ऑटो, त्यासोबतच इंटेन्सिव्ह कढाई, नॉर्मल. म्हणजे नॉर्मल मध्ये ना ज्यावेळेस आपली खूपच सिंपल भांडी असेल, म्हणजे डायरेक्ट आपल्याला रॅकवरची भांडी वगैरे घासायची असतील ना तर त्यावेळेस आपण नॉर्मलला लावू शकतो. आणि हे हाफ लोड कमी भांडे असतील ना तर त्यावेळेस आपण हे हाफ लोड पण क्लिक करू शकतो. म्हणजे ते कमी मध्ये लगेच होऊन टाइम फक्त चेंज होतो त्याचा. आता मी इथे ना स्पीड लावते करून. आता मशीन मी चालू करते. तर आता 2 तास जवळजवळ लागणार आहेत आता भांडी घासायला. तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. तर आता हे बघा लाईट जरा धीम आली होती त्यामुळे ना ही एरर दाखवतो. ज्यावेळेस आता गावाकडे हेच लाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्यापैकी. E90-0 अशी 01ची एरर दाखवतो प्रत्येक वेळेस. ज्यावेळेस कधी लाईट धीमी ना त्यावेळेस मग त्यावेळेस थोड्या वेळ मशीन आम्हाला बंदच ठेवावी लागते. असं बघू शकतो. म्हणजे आणखी असं काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही, फक्त ती एरर तेवढं दाखवतं. फायनली आता मशीनची भांडी पण झालेली आहेत. बघू शकता तुम्ही आता कशी क्लीन झालीत ती. हे बघा पूर्णपणे पाणी पण आहे ना त्याचं हे झालेलं असतं, म्हणजे पूर्ण वाळून आलेले असतात भांडी ही. बघा शाईन पण खूप सारी येते मशीनमधून भांडी घासल्यावरती. आता मी तुम्हाला ना कढई दाखवते. तर ही बघा कढई अशी काही निघली. आता धुवायच्या अगोदर तुम्हाला दाखवली होतीच. आणि मशीनमधून धुतल्यावरती अशी काही निघाली ही कढई. बघू शकता तुम्ही. त्यावेळेस भांडी झाल्या मशीन ओपन करल ना, ताट पण बघा, ज्यावेळेस भांडी झाल्या मशीन ओपन करल ना त्यावेळेस एवढी गरम अशी भांडी लागतात ना, एकदम मस्त पैकी अशी एकदम शाईन करतात भांडी, मस्त निघतात सगळीच. हे बघा कप वगैरे सगळंच व्यवस्थित निघलंय. आता ह्यात थोडंसं पाणी पण राहिले कारण ही पण भांडी छान निघले सगळेच. आणि ह्या मशीनचा बेस्ट रिव्ह्यू असा आहे की ही मशीन आहे ना, मी जेवढी वापरली नाही तेवढी माझ्या सासूबाई वापरतात, कारण त्यांच्यासाठीच घेतली आहे. आणि गावाकडे आता मी कधी जरी सुट्टीला गेल्यावरतीच वापरत असते, पण सासूबाई ही मशीन कंटिन्यू वापरतात. चला मग कसा वाटला व्लॉग, बाय.